तिथं ठाण्यात जर आपण पाहिलं तर पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। वंदना डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। पाण्यात बस बंद पडली आहे। नागरिकांना फटका बसतोय। वंदना डेपो मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी परिस्थिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया ठाण्याला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, ठाण्यात काय परिस्थिती? लागवे आपण जर बघितलं तर काल 8:30 वाजल्यापासून ते आज सकाळी पहाटे 8:30 वाजेपर्यंत विक्रमी पाऊस आज ठाण्यामध्ये कोसळलेला आहे। जवळपास 230 mm पाऊस पडल्याची नोंद ही हवामान विभागाकडे आपल्याला मिळालेली आहे। हा विक्रमी पाऊस सध्या ठाण्यामध्ये कोसळतोय। आज सकाळीच आपण बघितलं तर वंदना डेपो परिसर होता, हा सकल भाग आहे। या सकल भागामध्ये काल देखील पाणी साचलं होतं आणि आता जे पाणी साचलं आहे ते जवळपास कमरेच्या वर पाणी इतकं साचलेलं आहे। त्यामध्ये एक एसटी जी आहे जी पुण्याला जाणारी होती ती एसटी बंद पडली आणि त्यामुळे त्या एसटी मध्ये असलेले जे प्रवासी आहेत त्यांना त्याचा फटका बसलेला आहे। आणि आपण बघतोय की एका बाजूला कळवा स्टेशन मध्ये मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी कळलेकर हे प्लॅटफॉर्मला गेले होते, पण मात्र बाजूलाच असलेला जो कारशेडचा जो परिसर आहे त्या परिसरामधून सुटणारी जी ट्रेन आहे, लोकल ट्रेन आहे, ती पकडण्यासाठी कारशेडच्या ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते। कारण हा जीव घेणा प्रवास आहे। हा प्रवास रेल्वे प्रवासी करतायत। प्रचंड पाऊस सध्या ठाणे कळवा परिसरामध्ये कोसळतोय आणि यामुळेच आता सध्या ठाणे स्टेशन परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। याचाच फटका दुसऱ्या बाजूला जर बघितला तर घोडबंदरचा जो रोड आहे, घोडबंदरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील हेवी व्हेकलची प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते। आणि दुसऱ्या बाजूला जी परिवहन सेवा आहे ठाण्याची, ती परिवहन सेवेला देखील याचा फटका बसतोय। या वाहतूक कोंडीमध्ये परिवहन सेवा अडकल्यामुळे ठाणे स्टेशन परिसरामध्ये जो सॅटिसचा जो ब्रिज आहे पश्चिम साईडला, त्या ठिकाणी प्रचंड बस वाहतूकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। कारण की कुठेच बस जी आहे, बस सेवा जी आहे ती ठाणे परिसरामध्ये येत नाही या वाहतूक कोंडीमुळे लागली। अगदी मनीष सुरतास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। ठाण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर तिथं मुंबईतही पावसामुळे पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।